सर्व महानायक आणि महानायकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कॉम्रेड शरद पाटील यांच्या स्मृतींना जय भीम, लाल सलाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, कार्यक्रमाचे संयोजक त्यानंतर खडताळे सर, सभेसाठी उपस्थित श्रोते, बंधू भगिनी. यंदाचं वर्ष हे थोर प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांची थोडक्यात ओळख सांगायची झाली तर ते मार्क्सवादी तत्वचिंतक होते, दार्शनिक होते, प्राच्य विद्यापंडित होते, इतिहास संशोधक होते, साहित्यिक होते, लढवय्या कॉम्रेड होते. अशी त्यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. कॉम्रेड शरद पाटील चळवळीमध्ये शपा या टोपण नावाने ओळखले जायचे. शरद पाटील या नावाचं लघुरूप हे शपा. शपांशी माझा जो संबंध आला तो बालपणीचा आला. शपांची जी कर्मभूमी साक्री ही माझी जन्मभूमी. साक्री हे माझा आजोळ, मामाचं गाव. शपा साक्रीला असताना माझ्या मामांचे भाडेकरी होते, त्यामुळे सुट्टीमध्ये साक्रीला गेलं की त्यांचं दर्शन घडायचं. दास शूद्रांची गुलामगिरी हा जो ऐतिहासिक ग्रंथ आहे शपांनी लिहिलेला, तर तो माझ्या मामांच्या वास्तूतच त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे शपांच्या साहित्य सेवेचा जो आरंभ बिंदू आहे तर ती माझ्या मामांची वास्तू की जी अजूनही शाबूत आहे. थोडक्यात शपांच्या साहित्याविषयी जर सांगायचं झालं तर प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत आणि उत्तर आधुनिक भारत आणि जग अशी 4 खंडीय मोठी साहित्य संपदा शपांनी प्रसवली आहे. शपांच्या साहित्यावर दुर्दैवाने दुर्बोधतेचा शिक्का पडलेला आहे. तो काही खोटा नाही, अनेकांचं म्हणणं आहे. किंबहुना मी ज्यावेळी शपांचा अभ्यास करायला लागलो तर ते मलाही जाणवलं की सहजासहजी शपांचं आकलन होत नाही. भली भली मंडळी 2-4 पानं वाचतात आणि ठेवून देतात, कळत नाही म्हणून. तर याचं कारण काय आहे? त्याचे 3 कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की शपांचं जे साहित्य आहे ते मल्टीग्रेन फूड सारखं आहे. आपल्याला माहिती आहे की मल्टीग्रेन फूड जे असतं पौष्टिक असतं पण पचायला जड असतं. शपांचं साहित्य तसंच आहे. दुसरं जे कारण आहे ते शपांचा व्यासंग फार मोठा होता आणि माणसाचा व्यासंग बोलतो, माणूस बोलत नसतो. आणि त्यामुळे काय होते की त्यांचा व्यासंग फार मोठा असल्यामुळे ते जे संदर्भ देतात त्याचा मोठा पसारा मांडून ठेवतात आणि त्या व्यासंगापुढे त्यांच्या आपण पासंगालाही पुरत नाही. म्हणजे आपलं वाचन फार तोकडं असतं आणि मग ते बौद्ध वाङ्मय, वैदिक वाङ्मय, जैन वाङ्मय, लोकायत, सांख्य म्हणजे तत्वज्ञानाचा कोणताच विषय ते सोडत नाही. पुरातत्व, फिलॉसॉफी अशा विविध विषयांवर ते लिहितात आणि इतके संदर्भ देतात की ते आपल्याला ठाऊक नसतात. आणि त्यामुळे आपले ते वाचत असताना जरा गोंधळ होतो ना, आपण ते वाचत नाही. आणि तिसरी गोष्ट असं की शपा हे ट्रान्समध्ये लिहायचे, जसं सुचेल तसं ते लिहायचे. आणि ज्यावेळी आपण जसं सुचेल तसं लिहितो ते मुद्देसूद नसतं, तो एक प्रवाह असतो. आणि त्यामुळे सुद्धा शपांचं जे साहित्य आहे ते पचायला जरा जड जातं. मग शपांच्या वाचनाकडे लोक वळले पाहिजेत, हे काम कुणीतरी सुलभीकरणाचं हाती घेतलं पाहिजे. तर हा विचार योगायोगाने मला सुचला. त्याचं कारण असं झालं की आमचे एक मित्र आहेत कॉम्रेड दळवी म्हणून, तर त्यांच्याकडे आम्ही एकदा बसलो असताना तर ते म्हणले की शपांची उपेक्षा झाली,
मौनाचा कट रचला गेला, शपा सांगितले गेले नाही. तर याविषयी आपल्याला फक्त ब्राह्मणी छावणीला दोष देऊन चालणार नाही. आपल्या माणसांनी सुद्धा, अब्राह्मणी छावणीतल्या लोकांनी सुद्धा शपा हातचे राखून ठेवले, दुकानं सुरू केली. तर ती गोष्ट माझ्या मनाला म्हणजे झोंबली. ते म्हटलं की नाही, हे मत बरोबर आहे. कारण शपांनी जे लिखाण केलं ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत केलेलं आहे. मी विचार केला, मला इंग्रजी येत नाही पण मराठी तर येतं ना, मग आपल्याला मराठी साहित्य वाचायला काय धाड बरं. आणि 2009 सालची गोष्ट आहे. मग मी त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मला आधी असं वाटलं होतं की शपा कळत नाही म्हणजे काय, तर त्यांची जी पारिभाषिक शब्दावली आहे ती अवघड असेल. म्हणून सुरुवातीला मी त्याच्या साहित्याचा शब्द निवडायचा, त्याचा शब्दकोश तयार करायचा, डिक्शनरी तयार करायची, असा उपक्रम हाती घेतला. पण जसं वाचत गेलो तसं माझ्या लक्षात आलं शब्दांची काही भानगड नाही. शपा कळत नाही म्हणजे त्यांच्या संकल्पना कळत नाही. त्यांनी दिलेले संदर्भ जे आहेत ते आपल्याला ठाऊक नसतं. आपलं वाचन कपडा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यासाठी आपली स्वतःची मेथडॉलॉजी तयार करावी लागेल शपा सोपं समजून सांगण्यासाठी. म्हणजे जसं शपांनी प्राचीन भारताचा जो इतिहास आहे त्याचा ब्राह्मणांनी जो गुंता करून ठेवलेला आहे तो सोडवण्यासाठी शपांनी स्वतःची मेथडॉलॉजी तयार केली, अन्वेषण पद्धत तयार केली, बहुप्रवाही अन्वेषण पद्धती. तर आता आपल्याला शपा समजून सांगण्यासाठी स्वतःची मेथडॉलॉजी तयार करावी लागेल. आणि मग ती मेथडॉलॉजी म्हणजे काय, तर मी जे मागाशी म्हणलं ते मल्टीग्रेन फूड आहे. म्हणजे कधी कधी धान्य, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एकत्र होतात. तर हे असं एकत्रित धान्य. तर मी काय केलं, मी धान्य वेगवेगळं करायचं. आपल्याला धान्य वेगवेगळं काय करायचं, तर शपांच्या साहित्यामध्ये, सगळ्याच साहित्यामध्ये काही विषय सातत्याने रिपीट होत राहतात. म्हणजे बुद्ध त्यांचा अतिशय लाडका, तर बुद्ध त्यांच्या सगळ्या पुस्तकात सापडतात, सगळीकडे बुद्धाचे संदर्भ येतात. पण हे संदर्भ जे आहे ते विविध आहे, रिपिटेशन नाही, वेगवेगळ्या संदर्भात ते बुद्ध सांगत राहतात. मग मला आयडिया काय सुचली की बुद्धाची एक स्वतंत्र वहीच करायची, त्याच्यामध्ये बुद्धच त्यांच्या सगळ्या पुस्तकातला बुद्ध लिहून काढायचा. भिक्खू संघावर एक वही केली. वैराज्य, सिंधू संस्कृतीतील जे स्त्री सत्ता होती त्याचा खूप उल्लेख येतो, निवृत्तीचा उल्लेख येतो. या सगळं वह्या करत गेलो. जवळजवळ 30-40 वह्या केल्या मी. आणि हे सगळं साहित्य मी सगळीकडे विखुरलेले साहित्य ते एकत्र केलं. म्हणजे धान्य निवडायचं काम केलं. आणि मग हे सगळं करत असताना हळूहळू त्याचं आकलन मला व्हायला लागलं. शपांच्या साहित्याची गंमत अशी आहे की ते जर कळायला लागलं तर मग शपांखेरीज दुसरं काहीच माणसाला वळत नाही. शपा कळायला लागल्यानंतर काहींच्या तर शपा अंगातच यायला लागतं, ते शपांच्या भाषेत बोलायला लागतं. तर काही शहाणी माणसं जे असतात त्यांनी शपा वाचल्यानंतर त्यांची अवस्था बोधीप्राप्त झाल्यासारखी होती. म्हणजे तिसरा डोळाच उघडतो त्यांचा. आणि मग त्यांची स्थिती जी आहे, उर्दू शायर अल्लामा इक्बाल मोठे शायरी होते, तत्वज्ञ होते. तर त्यांची अशीच अवस्था होती की बोधीप्राप्त झाल्यानंतर किंवा ईश्वरी साक्षात्कार झाल्यानंतर नमाज पडायला काय अर्थ राहत नाही. मग सवयीप्रमाणे काही लोक नमाज पडतात. तर ते म्हणले मी पण असं नमाज पडायला लागलो तर माझी काय अवस्था झाली. तर ते लिहितात, मैं जो सर्व सजदा कभी हुआ तो जमी से आने लगे सदा. मैं जो सर्व सजदा कभी हुआ तो जमी से आने लगी सदा. तेरा दिल तो है सनम आशना तुझे क्या मिलेगा नमाज में. तर ते म्हणतात, अरे बाबा, ईश्वराच्या अस्तित्वाचा तुला शोध लागलेला आहे. आता तुला नमाज पडून काय पाहिजे. मी नमाजासाठी जेव्हा माथा टेकला तर जमिनीतूनच आवाज यायला लागला की तुला जर ईश्वरी साक्षात्कार झाला आहे आता तुला नमाज पडून काय हशील. तर
शपांचं साहित्य वाचल्यानंतरही वाचकांची अशीच अवस्था होती. आता जुन्या पिढीतल्या लोकांना जरी शपा कळत नसले तर ते भविष्यदर्शी होते. नव्या पिढीला शपा कळू शकतात, कारण ही संगणकची पिढी आहे. संगणकाच्या विंडोजमध्ये जग पाहतात, त्यांचा IQ चांगला आहे, त्यांना शपा सांगायला पाहिजे. आणि शपा ही तर विशाल नभांगणात उघडणारी विंडो आहे. तर त्यामुळे माझा आग्रह असतो की नव्या तरुणांनी, नव्या मुलांनी शपा वाचले पाहिजे. म्हणून एक कविता लिहिली होती. त्या कवितेचं जे शीर्षक होतं की पोरा तुला शपा वाचावाच लागेल. तर ती कविता आधी वाचतो. पोरा तुला शपा वाचावाच लागेल. न गंजलेलं, न भंगलेलं, बोथट न झालेलं पोरा ते एकमेव हत्यार आहे. ब्राह्मणी शोषण व्यवस्थेचा पाडाव करायचा असेल तर तुला ते हाती घ्यावंच लागेल. वामनाच्या 3 पावलं जमिनीचा हिसाब चुकता करण्यासाठी 1 पाऊल पुढे टाकून 4 खंड लिहिले शपाने. 3 खंड म्हणजे वामनाला गाडणारे 3 पटक्षेप म्हणजे स्लॅब, आणि 4था खंड म्हणजे वामनाला दिलेली मुठमाती. पोरा जमिनीत गाडलेल्या वामनाला तुझ्या पिढ्यानपिढ्यांच्या मेंदूचा पुन्हा ताबा घेऊ द्यायचा नसेल तर तुला शपा वाचावाच लागेल. शपा तुला फक्त रोग सांगत नाही. शपा फक्त रोगाचं कारण सांगत नाही. शेण का खाल्लं म्हणूनही शपा कोणाला डिवचत नाही की आता काही खरं नाही असे शपा भिववत नाही. जाणीवेवर औषधं दिली तरी सर्वांनी, पण नेणीवेवरचा इलाज फक्त शपाच करतो. पोरा तुला रोगमुक्त व्हायचं असेल तर शपा तुला वाचलाच पाहिजे. शपा तुला अन्वेषण पद्धती देतो, तर्कशास्त्र देतो, प्रमाणशास्त्र देतो, नवतत्वज्ञान देतो आणि सौंदर्यशास्त्रही समजावून सांगतो. परीक्षेची इतकी जय्यत तयारी आणि यशाची हमखास हमी फक्त शपाच देतो. पोरा तुला पास व्हायचं असेल तर शपा तुला वाचलाच पाहिजे. शपा तृतीय नेत्र उघडतो, जगाकडे पाहण्याचा नवा परिप्रेक्ष्य देतो. शपा वाचणाऱ्याला कुणीच गंडू शकत नाही. शपा वाचणाऱ्याला कुणीच हरू शकत नाही. तुझी फसगत होऊ नये, तुझी हार होऊ नये असं तुला वाटत असेल तर तुला शपा वाचावाच लागेल. फायद्या तोट्याचा विचार न करता वाच. जमेल तितका वाच, कळेल तितका वाच. बाकीचा पोरांना वाचायला सांग. नामदेव सारखं डोकं आपट, पण कळत नाही म्हणून पळत सुटू नकोस. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन सारखी झकमारी कर. अर्नेस्ट हेमिंग्वे हा अमेरिकन लेखक होता, नोबेल पारितोषिक विजेता, आणि त्याची एक कादंबरी आहे ओल्ड मॅन अँड द सी म्हणून. तर त्याचं पु ल देशपांडेंनी एका कोळीयाने या नावाने त्याचं भाषांतर केलेलं आहे. थोडक्यात सांगतो तर ते हे तुम्हाला हा संदर्भ कळला पाहिजे म्हणून. तर त्या कादंबरीचा नायक एक म्हातारा कोळी आहे. तो आयुष्यभर मासेमारी करतो. झकमारी म्हणजे मासेमारी करणं. आता तो यासाठी वापरला जातो की ज्याचं काही फळ मिळत नाही अशी कामं करणं, निरुद्देश. त्याला आपण झकमारी म्हणतो, पण झकमारीचा अर्थ मासेमारी. आयुष्यभर मासेमारी करतो तो. म्हातारा होतो. म्हातारा झाल्यानंतर तेवढं कौशल्य आणखी नसतं, थकवा आलेला असतो, पण तो नित्यक्रमाने मासेमारीसाठी समुद्रावर जातो आणि रिकाम्या हाताने दररोज परत येतो. त्याला काही मासे सापडत नाही. आणि त्या कोळीवाड्यातली जी तरुण मुलं असतात ते त्या म्हाताऱ्याला बघून हसतात. आणि म्हणजे त्याला दुसरा उद्योग नाही का, आराम करायला हवा, कशाला जातो मासेमारीसाठी. तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. सकाळ झाली की पुन्हा ते जाळं घेतो, खांद्यावर टाकतो आणि पुन्हा मासेमारीसाठी जातो. तर एके दिवशी काय होतं, त्याच्या जाळ्यामध्ये काहीतरी भला मोठा मासा अडकला, त्याला जाणवलं. पण तो कर्मयोगी काय अडकलं काय नाही तर बघत नाही आणि घरी येतो.
आणि ते जाळं ओढत ओढत तो आणतो, तर त्याचा देव मासा अडकलेला असतो त्या जाळ्यामध्ये. आणि त्या देव माशावर छोटे छोटे शार्क मासे तुटून पडलेले असतात. ते त्याचं मांसाचे लचके तोडतात आणि म्हातारा तो देव मासा घरी येऊन आणतो, तर त्यावेळी फक्त सापळा उरलेला असतो. आणि जेव्हा तो पोळी वाटेत परत सगळी मुलं जे असतात ते थक्क होतात, अरे बापरे एवढा मोठा मासा या म्हाताऱ्याने कसा पकडला. तर शपांविषयी मी त्या पोळ्याचं रूपक वापरलं आहे. तर शेवटचा कडव आहे, ऐका ते. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन सारखी झकमारी कर आणि एक दिवस देवमाशाची शिकार कर. देवमासा म्हणजे भूदेव ब्राह्मण. आणि एक दिवस देवमाशाची शिकार कर आणि बघ लचके तोडण्यासाठी किती छोटे छोटे मासे तुटून पडतात त्यावर. तुझ्या वाट्याला कदाचित सापळाच राहील, तुझ्या वाट्याला कदाचित सापळा शिल्लक राहील, पण तो साधा सुद्धा सापळा नसेल, देवमाशाचा तो सापळा असेल. देवमाशाच्या शिकारीची अवजार शपाच्या शस्त्राधारातच भेटतील. पुरा तुला ती हवी असतील तर तुला शपा वाचलाच पाहिजे. शपांवर मी लिहिलं बरंच. मला तुम्हाला सांगतो की मी काही वक्ता नाही, बोटार मोजणे इतकी भाषणं दिली आहेत. मी शिक्षक आहे, इतिहासाचा शिक्षक आहे, अशा नोट्स पुढे ठेवून शिकवतो. भले तर तुम्ही हा इतिहासाचा तास समजा, पण एक सांगतो की तुम्हाला बोर नाही होऊ देणार, एवढं मात्र सांगतो. त्यामुळे व्याख्याता म्हणून माझ्याकडे बघू नका, शिक्षक म्हणूनच बघा. हे शपांवरचं ते तिसरं व्याख्यान आहे माझं. तर शपांच्या योगदानाचा परामर्श घ्यायचा एका व्याख्यानात अवघड काम. त्याला गागरमध्ये सागर म्हणून भरणा म्हणतात. म्हणजे गागरीमध्ये सगळा समुद्र सामावणं तितके अवघड काम आहे. आणि असं अवघड काम करायला मी उभा आहे. माझ्या लेखनामध्ये मी शपांचा उल्लेख अनन्य कॉम्रेड असा करत आलेलो आहे. तर अनन्य म्हणजे ज्याच्यासारखा दुसरा नाही तो. आणि आपण पाहतो आपल्याकडे कॉम्रेडची मोठी परंपरा आहे, पण कॉम्रेड्सच्या या मांदियाळीमध्ये शपाचे शोभून दिसतात ते त्याच्या अनन्यतेमुळे. जसं उर्दू शायरांमध्ये अनेक शायर झाले, पण गालिबचं जे स्थान आहे उर्दू शायरीमध्ये, ते गालिब स्वतःच म्हणतो की है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, कहते हैं की गालिब का है अंदाजे बया. उर्दू साहित्यामध्ये सुखनवर, सुखनवर म्हणजे शायर कवी बरेच झाले, पण असं लोक म्हणतात बा की गालिबचा जो अंदाजे बया आहे, मांडणीची जी शैली आहे ती वेगळीच आहे. तर गालिबच्या ओळींमध्ये मी बदल करून थोडासा असं म्हणेल की है और भी दुनिया में कॉम्रेड बहुत अच्छे, कहते हैं कि शफा का है अंदाज बया. आता शपांची अनन्यता काय आहे? अनन्य कॉम्रेड आपण त्यांना मी म्हणतो, तर त्यांचा वेगळेपणा सांगायला पाहिजे. तर काही ठळक ठळक गोष्टी त्यांच्या संबंधीच्या वेगळेपणाच्या गोष्टी मिळतात, तिकडे वळतो. म्हणजे आपल्या व्याख्यानाच्या विषयाकडे वळतो. तर पहिलं वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की ते बिनभिंतीच्या शाळेचे विद्यार्थी होते. त्यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची इतिहास विषयाची डिग्री नव्हती, ते मॅट्रिक्युलेट होते. पण आपल्या डिग्रीची उणीव जी आहे ते त्यांनी व्यासंगाने भरून काढली आणि शपा हे स्वतःच एक विद्यापीठ बनले. आता बघा की शिक्षणासाठी जो मनुष्य मॅट्रिक पर्यंतच गेला अशा माणसाची विद्यापीठात व्याख्यानं आयोजित केली जाऊ लागली. आणि त्यांची जी भाषा शैली होती शपांची, ती विद्यापीठातील प्राध्यापकांसारखी होती. त्यामुळे लोकांना असं वाटायचं हे प्राध्यापक आहे. म्हणून एकदा व्याख्यानात त्यांचा उल्लेख प्राध्यापक म्हणून केला, तेव्हा शपा म्हणाले मी प्राध्यापक नाही, मी साधा मॅट्रिक आहे. आणि प्राध्यापक सगळे ज्ञानी असतात असंही नाही.
दुसरी गोष्ट सांगितली, शपा हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. वयाच्या 40व्या वर्षी ते बडोद्याला संस्कृत शिकायला गेले. तिथे एक संस्कृतचे थोर विद्वान होते, त्यांचं नाव विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय. ते विनामूल्य संस्कृत शिकवायचे. त्या संस्कृतच्या वर्गामध्ये जे 15-20 मुलं होती, त्याच्यामध्ये वयाने सगळ्यात मोठे शपाच होते आणि सर्वात हुशारी शपाच होते. त्यामुळे ते उपाध्याय सरांचे लाडके विद्यार्थी होते. म्हणून संस्कृतचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते शपांना म्हणाले की तुम्हाला संस्कृत बोलता येईल, लिहिता येईल, पण संस्कृतचा खरा अभ्यास पाणिनीचं व्याकरण जे आहे ते त्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृतचं पूर्ण ज्ञानी माणूस होत नाही. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पाणिनीचाही अभ्यास करावा. आता शपाई चिकित्सक होते, कोणत्या गोष्टीचा अगदी खोलवर अभ्यास करणं, पूर्ण ज्ञान मिळवणं हा त्यांचा पिंड होता. ते तयार झाले. त्यात पाणिनी शिकले ते. आणि नुसतं पाणिनीचं व्याकरण नाही शिकलं तर व्याकरण जरी आपण म्हटलं तर ते नुसतं व्याकरण नसायचं. त्याच्यामुळे त्या काळातल्या सामाजिक परंपरा ज्या असायच्या त्या काळातली जी काही परिस्थिती असेल, आर्थिक, राजकीय, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या व्याकरणात यायचा. ते फक्त काही भाषा विषयाचं व्याकरण नव्हतं. आणि शपा त्यात एवढे पारंगत झाले. पाणिनीचा अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ आहे, तो त्यांना कंठस्थ झाला. पण शपा फक्त पाणिनी पुरते नाही थांबले. म्हणजे इतके पुढे गेले ते की पाणिनीच्या आधी शाक्टायन नावाचा मातृवंशक व्याकरणी होऊन गेला, व्याकरणकार होऊन गेला. हे त्यांनी शोधून काढलं. म्हणजे ब्राह्मणांना माहिती असेल नाही असं नाही, पण हा जो शाक्टायन आहे हा मातृवंशक होता. आणि मातृवंशक ब्राह्मणांना पितृवंशक ब्राह्मणी कमी लेखतात, किंबहुना त्यांना ते ब्राह्मण मानतच नाही. पूजाविधीमध्ये त्यांना बोलावलं जात नाही. आणि त्यामुळे शाक्टायन त्यांनी दडपून ठेवला असेल. पण शपांनी शाक्टायन शोधला. आणि आता शपांच्या भात्यामध्ये 2 बाण झाले. पाणिनी तर होताच होता, शाक्टायनी त्यांच्या भात्यात होता. त्याचा परिणाम काय झाला की संस्कृत पंडित जे आहेत, ब्राह्मण पंडित जे आहेत, की त्यांनी त्यांच्या विरुद्ध हयात मौनाचा कट रचला. कारण शपांशी वाद जर करायचा झाला तर विशेष असं आहे की सगळ्या ब्राह्मणांना पाणिनीपर्यंत नाही पोचवत. ते फक्त संस्कृत शिकतात, मंत्रविधी शिकतात, पण पाणिनीपर्यंत झेप असणारे, पाणिनीपर्यंत पोचणारे फार थोडे ब्राह्मण असतात. आणि त्यामुळे शपांशी जर वाद करायचा झाला तर हारणं हे नक्की आहे हे त्यांना ठाऊक असायचं. मग त्यांनी मौनाचा कट रचला, शपांकडे दुर्लक्ष केलं, काही बोलायचंच नाही. एक ब्राह्मण विद्वान शपांना भेटले, M.A. मेहेंदळे, संस्कृतचे मोठे विद्वान होते, प्राध्यापक. तर सिंधू संस्कृतीतील गणमाता निऋती जी आहे, या निऋतीची ब्राह्मणांनी नरकाची देवी अशी बदनामी करून ठेवली. तर शपांनी काय केलं, शपांनी पाणिनीने तसंच म्हटलेलं आहे. त्यांनी शाक्टायनचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितलं की ती नरकाची देवी नव्हती, ती राष्ट्रीय होती, म्हणजे राणी होती, गणमाता होती. म्हणजे आपल्या बहुजनांची आद्य गणमाता जी आहे तर ती निऋती आहे. तर मग त्यांच्याशी प्रतिवाद करायला मेंदळे उतरले. आणि हा जो वाद आहे वर्षभर चालला. आणि तेही नवभारत हे जे त्यावेळेचं एक नावाजलेलं वर्तमानपत्र होतं, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री त्याचे संपादक होते. ते वर्षभर हा वाद चालला. आणि मग शेवटी मेंदळेंचं असं लक्षात आलं की शपा आपल्याला ऐकत नाही आणि आपण नक्की आपला पराभव आहे. मग त्यावेळी ब्राह्मणांची ती एक पद्धत असते की जर हारायची वेळ आली
तर वाद थांबवायचा. त्यांनी तो वाद थांबवला आणि अशा रीतीने शपा जे आहे, शपानी निवृत्तीचं जे काही मिथक होतं नरकाची ते, तर निवृत्तीला बाहेर काढलं. डॉक्टर सदानंद मोरेंनी खूप एका वाक्यात शपांच्या संस्कृतीच्या ज्ञानाविषयी खूप छान म्हटलेले आहे. तर ते म्हणतात की शपांनी बहुजनांचा 5000 वर्षाचा संस्कृतीचा जो बॅकलॉग होता तो भरून काढला. आता शपांनी निवृत्ती जशी शोधली तशी त्यांनी वैराग्यांचाही शोध लावला. भारतीय इतिहास जो आहे हा वेदापासून त्याचा आरंभ केला जायचा. मग पुढे बाकी रामायण महाभारत वगैरे. तर आरंभबिंदू भारतीय इतिहासाचा कोणता, तर वेद. मग आणि वेदांच्या आधारे म्हटलं जायचं की आमची संस्कृती फार प्राचीन आहे. तर इतिहासकार आता आपल्याकडे जे भक्त मंडळी जे आहे जे वाचत नाही ते म्हणायचे हो प्राचीन आहे, पण जगातले इतिहासकार थोडं मान्य करतात. ते म्हणायचे इजिप्तची संस्कृती त्याचा 7000 वर्षाचा लिखित इतिहास उपलब्ध आहे. चिनी संस्कृती, मेसोपोटेमियाची संस्कृती, इराकी संस्कृती, तर ग्रीक संस्कृती, अशा अनेक संस्कृती आहेत. ग्रीक संस्कृती तर तुमच्या वैदिक संस्कृतीच्या समकालीन आहे, पण बाकी ह्या ज्या संस्कृती आहेत यात त्याचा इतिहास 3-4 हजार वर्ष इतकं जुना आहे. आणि तुमचे तर इसवी सन पूर्व 1500 वर्ष. त्याच्या आधारे तुम्ही कसा दावा करता की आमची संस्कृती जगातली प्राचीन संस्कृती आहे. तर शपांनी मग सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला होता, पण ती लिपी वाचता आली नाही. आणि मग शपांनी काय केलं की शपांना ठाऊक होतं की सिंधू संस्कृतीचं जे तांत्रिकी श्रुती नावाचं जे वाङ्मय होतं, महिलांचं वाङ्मय, आद्य वाङ्मय, तर हे ब्राह्मणांनी, आर्यांनी ते मर्ज केलं इतिहासामध्ये आणि त्याच्यावर आधारित वेद लिहिली. ते तांत्रिकी श्रुतीवर आधारित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी सांगितलं की हे तर सर्वांनी मान्य केलं की शेतीच्या जनक ज्या आहेत ते स्त्रिया आहेत. पण शपांनी सांगितलं की भारतातला आद्य राज्यकर्ता स्त्रिया आहे. आणि का तर शेतीसारखं जे भूमी उत्पादनाचं साधन आहे ते त्यांच्या ताब्यात आहे स्त्रियांच्या. आणि त्यामुळे त्याच राणी, मुळात संस्कृतमध्ये शपा म्हणतात ते राष्ट्रीय शब्द आहे. राष्ट्रीय म्हणजे राणी, स्त्रीलिंगी शब्द आहे, पुल्लिंगी राजा हा शब्दच नाही. आणि ही जी वैराज्य म्हणजे मातृसत्ताक जी स्त्री राज्य होती, तर हे वेदांच्या आधीची आपली संस्कृती ही जी वेदांआधी 2-3 हजार वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे इकडे लोक लिपी वाचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि शपांनी मात्र वेदातनं निवृत्ती शोधून काढली. तिच्या तांत्रिकी श्रुतीतले जे काही रुची आहेत ते तांत्रिकी श्रुतीवर कशा आधारित आहेत ते शोधून काढलं. आणि तांत्रिकी श्रुती काय होती, तर शेती संबंधित त्याच्यामध्ये गुपित होते सगळे. म्हणजे पिकांविषयी माहिती होती, हवामानाविषयी होती, पाऊस पडावा म्हणून काय करायचं, शेती चांगली शेती पीक यावं यासाठी काय करायचं, त्याचे मंत्र होते. आणि या संस्कृतीमध्ये स्त्रिया ज्या आहेत स्त्रीसत्ताक होते, पुरुषांचं स्थान दुय्यम होतं. आणि आणखी एक असा गैरसमज होता की शेती स्त्रियांनीच करायची, पुरुषांनी नाही. कारण का तर पुरुषांचा जर हात लागला तर पिकं जळून जातं. कदाचित त्यामागे पुरुषांकडे उत्पादनाचं साधन जाऊ नये हा हेतू असेल. तर ही जी तांत्रिकी श्रुती आहे हे सगळे शेतीशास्त्राचं तो ज्ञानकोश होता. आणि आर्य हे भटके होते, त्यामुळे त्यांचं शेतीशी काही संबंध होता. पण भारतात आल्यानंतर ते स्थायिक झाले, कारण ते आले ते सिंधू खोऱ्यामध्ये, नंतर पुढे गंगा यमुनेच्या खोऱ्याकडे वळले, 12 महिने तिथल्या नद्या वाहणाऱ्या, भरपूर पाणी, नंतर बांध आणून शेती केली जायची, बंधारे बांधून. त्यावेळी त्यांनी भटकंती थांबवली आणि ते स्थायिक झालं. स्थायिक झाल्यानंतर मग हे शेतीचं जे तंत्र आहे ते आपल्याला अवगत झालं पाहिजे, यासाठी मग त्यांचा संघर्ष स्त्रियांशी सुरू झाला. आणि स्त्रियांशी सुरू झाल्यानंतर त्यांनी ती
त्या मुलींना द्यायच्या. तांत्रिकी श्रुती जे तिचा वारसा त्या स्त्रिया मुलींना द्यायच्या, मुलाला नाही द्यायच्या. तर येणे केणे प्रकारे नाना प्रकारे युक्त्या प्रत्यंती ती तांत्रिकी श्रुती मिळवली, तिच्यावर आधारित वेदांची रचना केली. तर पुढे ती गिळंकृत केली आणि मग गिळंकृत केल्यानंतर आता त्यांचं सवय आहे त्यांची, म्हणजे उपकार कर्त्यावर अपकार करायचे. आणि याचं कारण त्याला पुढे मी येणार आहे नेणेवीकरणाच्या मुद्द्यावर. त्या व्यक्तीला बदनाम करून टाकायचं, गरज सर्वैद्य मिळव, म्हणजे मूळ जे आहे या गोष्टीचा स्रोत कळू नये म्हणून त्यांनी निवृत्तीला नरकाची देवी म्हणून बदनाम करून ठेवलं. तर शपांचं योगदान काय आहे या संदर्भात की मेंदळांशी वाद करून त्यांनी निवृत्तीची नरकाची देवी या मिथकातनं सुटका केली. आणि वैराग्याचा जो दैदिप्यमान इतिहास होता स्त्रियांचा तो त्यांनी जगापुढे आणला. आणि शपा म्हणतात की निवृत्तीचं मी उकलायला मला आयुष्य खर्च करावे लागेल, पण शपांचे जे श्रम आहे ते वाया गेले नाही. आता आया ज्या आहेत आपल्या मुलींची नावं निवृत्ती ठेवायला लागली. आम्ही आमच्या नातीचं नाव निवृत्ती ठेवलं आहे. तर हा शपांच्या योगदानाचा मोठा सन्मान आहे. अहमद फराज म्हणून मोठे उर्दू साहित्यिक आहेत, शायर आहेत. तर त्यांचे शेर मला आठवतं याच्यावरनं. तर फराज अहमद फराज म्हणतात, और फराज चाहिए कितनी मोहब्बतें तुझे. अरे फराज, तुला अजून किती प्रेम हवं आहे. और फराज चाहिए कितनी मोहब्बतें तुझे, माओ ने आया ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया. तुझ्या नावावर आया मुलांची नाव ठेवायला अजून तर किती प्रेम पाहिजे, अजून कोणता सन्मान तुझा व्हायला पाहिजे. तर फराज साहेबांच्या शेअरमध्ये थोडा बदल करून मी असं म्हणायला कि और शपा चाहिए कितनी मोहब्बतें तुम्हें, माओ ने अपनी बेटियों का नाम निवृत्ती रख दिया. आता बघा दिवाळीला लोक आता निवृत्ती पूजन करायला लागले. लक्ष्मी पूजन आहे ती निवृत्तीची अमावस्या आहे लक्ष्मी पूजनाची. आता भले शपांची उपेक्षा होऊ दे, जगाने साहित्यिकांनी विधाने भले त्यांची उपेक्षा करू दे, पण निवृत्तीने त्यांना अमर केलं. आता तुम्ही जर निवृत्ती नाव ठेवलं, आम्हाला विचारतात की निवृत्ती कोण आहे, आमच्या मुलाला विचार, तर त्यावेळी तुम्हाला शपांचा संदर्भ द्यावा लागेल. शपांचा संदर्भ दिला म्हणजे शपा जिवंत झाले. जे जे लोक निवृत्ती नाव ठेवते, निवृत्ती जोवर आहे तोवर शपा अमर आहे. पण शपांना पुढचं जे काम करायचं तांत्रिकी श्रुती शोधून काढायचं वेदातनं. त्यांचं म्हणणं होतं जशी